हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज ना मी नवीन काहीतरी ब्लॉग बनवायचा विचार करते आहे, कारण जुन्या ब्लॉग्समध्ये मीच खूप बोर झाली आहे. तर आता नवीन काहीतरी ट्राय करू. तर आता आहे ना दुपारची वेळ झालीत, 1 वाजलेत आणि साहेब 2 वाजता घरी येणार आहेत जेवायला. तर त्यांच्यासाठी काहीतरी गरम गरम बनवायचं आहे आणि आज आमच्याकडे कोणतरी येणार आहे. तर साहेबांनी सांगितले आज आपल्याला जेवणामध्ये खीर बनव. खीर म्हणजे ती शेवयाची. तर मी ती खीर माझ्या रेसिपीने बनवणार आहे, म्हणजे माझी स्वतःचीच रेसिपी आहे ती सिंपल. तर तुम्हाला सुद्धा ती रेसिपी आवडली तर नक्की एकदा ट्राय करा. तर चला खीर कशी बनवायची ते पाहूयात. ते ना मूग शिजवून ठेवलेत, मुगाचं कढण बनवायचं आहे आणि इथं कणिक पण भिजवले. साहेब आले की गरम गरम चपात्या लाटून घ्यायच्या. चला तर खीरचं प्रिपरेशन करू. तर मी ह्या विकतच्या शेवया घेतल्यात, किराणा दुकानात सहज मिळून जातात. शेवयांचा ना चांगला बुगा करून घ्यायचा. आता काही जण ना काजू खीरमध्ये बरंच काही टाकतात आवडीनुसार. मला आहे ना जास्त काही आवडत नाही, फक्त विलायची आणि बदाम हे 2च टाकत असते मी. तर बदाम पण छोटे छोटे कट करून घेतलेत. जेवढी जास्त सिंपल खीरला असेल ना तेवढी चांगली लागती, म्हणजे मला तरी तशीच आवडते आणि साहेबांना पण अशीच आवडती. तर तुम्ही कशी करता आणि तुमची रेसिपी काय कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. मला पण आवडेल तुमची रेसिपी ट्राय करायला. विलायचीतले ना दाणे काढून घ्यायचे. मी विलायचीतले जे वरची साल आहे ना ते पण काय फेकून नाही देत, कारण चहाला उपयोगीला पडते. विलायची लवकर बारीक होत नाही, त्यामुळे त्याच्यात ना थोडीशी साखर टाकते ना तर छान पावडर तयार होती लवकर आणि लवकर बारीक होतं. मी खोबरं पण बारीक करून ठेवलं होतं मिक्सरमध्ये. तूप टाकून घ्यायचं. हे माझं विकतचंच तूप आहे, घरी मी तूप बनवत नाही आणि गावी पण आमच्याकडं गाई म्हैस वगैरे काही नाही, त्यामुळं तूप घरी बनतच नाही. विकतचंच तूप आहे सासूबाईंना पण मला पण. तूप गरम झालं की त्याच्यात ना शेवया टाकून घ्यायच्या आणि शेवयांना चांगला लाल कलर येऊस तर भाजायच्या. शेवया भाजल्यानंतर खोबरं आणि बदाम हे दोन्ही पण चांगलं भाजून घ्यायचं. तर गाईज मला सांगा, तुम्हाला आमचे ब्लॉग्स पाहायला आवडतील का? म्हणजे आम्ही दोघं दिवसभर काय करतो, कुठे जातो, काय खातो, दररोजच्या जेवणामध्ये काय करतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे की आमच्या दोघांचा कॉमन ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. शेवया छान भाजल्या की त्यात खोबरं टाकायचं आणि खोबरं पण छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये बदाम टाकायचे आणि दूध. माझ्याकडे तर म्हशीचं दूध आहे, विकतचंच आहे ते पण. मी पहिल्यांदा सकाळी म्हणजे आणलं त्यावेळेस गरम करून ठेवलं होतं, आता नॉर्मल गरम केलं आणि नेहमी ना गरम केलेलं दूध खीरमध्ये टाकायचं, कारण आहे ना दूध फुटतं, त्यामुळं गरम करूनच टाकायचं. दूध घालायचं, दूध आपल्या आवडीनुसार घालायचं, कोणाला जास्त कमी पातळ घट्ट. तसं आम्हाला इथे ना जास्त घट्ट नाही लागत आणि जास्त पातळही नाही लागत. छान खीर तयार झाली. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना साखर. साखर आहे ना चवीपुरती टाकायची, म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे, गोड, कमी गोड, जास्त गोड. आम्हाला जास्त गोड लागतं त्यामुळे साखर थोडीशी जास्तच टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आणि शेवटी विलायची पावडर टाकायची. ते पहा खीर छान तयार झाली आहे. खीर उकळती आहे तोपर्यंत आहे ना कुरडई तळून घेऊ. कढईत तेल तापायला ठेवले. आता तळायच्यात कुरड्या. इकडं खीर उकळती आहे तोपर्यंत कुरडई तळून घेऊ. तेल तापले का? तेल छान तापले, लगेचच कुरडई तळून घेऊ. बापरे, आज माझ्याकडून सगळं जळत आहे. भाजी करायची आहे पण माझ्या मोबाईलला चार्जिंग राहिली आहे 4%. मी काय भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार नाही आहे, सो सॉरी गाईज. नेक्स्ट टाईम मुगाची भाजीची रेसिपी मी नक्की तुम्हाला दाखवेल, यावेळेस सॉरी. तर ठीक आहे, मी आता मोबाईल चार्जिंगला लावते आणि भाजी करते. नंतरचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू. साहेबांना मी कॉल केला की किती वेळ लागेल जेवायला, आणि त्यांनी मलाच कामाला लावलं गाईज. त्यांना मुगाच्या भाजीसोबत पांढरा भात खायचा, त्यामुळे आता मी मस्त भात बनवते.
आणि भात झाला की लगेच चपाती पण करून घेणार आहे, कारण ते 10 मिनटात येणार आहे आणि मला खूप जास्त म्हणजे 15-20 चपात्या करायच्या, त्यासाठी मला 10-15 मिनटं लागणारच आहे. त्यामुळं लगेच चपाती पण करून घेणार आहे मी. फायनली जेवण रेडी आहे. भात, मुगाची भाजी, खीर आणि चपाती. चला जेवण करूया. आणि आज आलत्या आमच्याकडं माझ्या जाऊबाई, तर सगळ्यांनी छान जेवण केलं. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ, खीरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.